हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त मजेत आनंदात ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जावो. तर आज आहे श्रावणातला आपला दुसरा सोमवार आहे. तर त्यासाठी इथे मी माझी तयारी करून घेतलेली आहे. अजून घातलेली साडी वेअर केलेली आहे. तर आज आपल्याला पूजा करायची आहे. तर तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते की मी कशी आजच्या दिवस पूजा करते. माझी साधी सिंपल अशी पूजा आहे. तर मला वाटलं आज तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया, तुम्हाला सुद्धा दाखवूया. तर माझी जी काय कामं होती घरातली छोटी मोठी ती आज झालेली आहे आणि आता पूजेला लागते. तर मग चला, व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. चला. तर इकडे मी सकाळची गाणी लावून ठेवली होती, कारण की पूजा करताना आपलं मन इकडे तिकडे जाऊ नये, भटकू नये यासाठी. तर इकडे मी काही सामान तयार करून ठेवलं होतं, कारण की पूजेच्या अगोदरच आपण तयारी करून ठेवली तर नंतर आपली धावपळ होत नाही म्हणून. त्यानंतर इकडे अगोदर देवाची पूजा आपल्याला करायची होती आपल्या घरच्या. यासाठी मी मंदिर स्वच्छ करत होते, कारण की मंदिरावर धूळ बसते म्हणून रोज एकतरी हात मारते मीच. त्यानंतर सर्व देव काढून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ पुसल्यानंतर असं एक वस्त्र हातरून घेतलं. तर कोणतीही पूजा सुरू करायच्या अगोदर आपल्याला गणपतीचं नामस्मरण करायचं असतं. त्यासाठी आपल्याला अगोदर गणपती देवांना पूजा घालायची असते. तर इकडे मी एक ताम्हाणं घेतलं आहे आणि अगोदर गणपतींना स्नान घालणार आहे. तर जेव्हा आपण गणपतींना स्नान घालतो तेव्हा आपल्याला मंत्र म्हणायचं आहे. कुठल्याही देवांना जेव्हा आपण आंघोळ घालतो तेव्हा त्यांचं मंत्रानेच नामस्मरण करायचं असतं. तर इकडे तुम्ही ओम गणपते नमः असं सुद्धा म्हणू शकता, किंवा ओम एकदंताय विघ्नेह वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात हे मंत्र म्हणून सुद्धा त्यांना स्नान घालू शकतात. नंतर 5 पल्ली आपण त्यांना आंघोळ घातल्यानंतर स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून घ्यायचं आहे आणि कपड्याने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पाणी तुम्ही झाडांना सुद्धा घालू शकता. अशा प्रकारे सर्व देवांना जेव्हा तुम्ही आंघोळ घालणार तेव्हा त्यांच्या नावाचा उच्चार करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांना आंघोळ घालायची आहे. तर आपण रोज तर देवांना आंघोळच घालतात रोज, पण जर तुम्ही रोज त्यांना जे काय आपण लिंबू किंवा पितांबरी याच्याने घासलं तर त्यांची जी चमक आहे ना ती निघून जाते. याच्यासाठी फक्त आपण त्यांना स्नान घातलं तरीसुद्धा चालेल. तर मी इकडे आता स्वामींना आंघोळ घालून घेतलेली आहे आणि त्यांना स्वच्छ वस्त्राने पुसून आता त्यांना मंदिरात विराजमान करणार आहे. अशा प्रकारे सर्व देवांना आता मंदिरात आपल्याला विराजमान करायचं आहे. त्यानंतर त्यांना अष्टगंध लावून घेतला आहे. ज्या देवी होत्या त्यांना हळदी कुंकू अर्पण करून घेतलेलं आहे. आता फोटोला मी हार घातलेला आहे आणि आपले जे देव असतात त्यांना अशा वेण्या घातलेल्या आहेत. तर मला ॲक्च्युली देवांना जेवढं करू ना तेवढं कमीच आहे, कारण की देवांना सजवायला मला खूप आवडतं. नवीन वस्त्र म्हणा, नवीन गोष्टी त्यांना आणायला मला खूप आवडतात घालायला. तर मी माझ्या परीने तर प्रयत्न करते, कारण की आपण जेवढं करू ना तेवढं कमीच असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण कुठल्या मनाने कुठल्या भावाने करतो हे तितकंच महत्त्वाचं असतं. तर हा जो श्रावण महिना आहे यामध्ये तुम्ही जेवढं महादेवांचं नामस्मरण करणार, जप करणार, ध्यान करणार, ते तेवढंच आपल्याला एक पॉझिटिव्हिटी आणि ऊर्जा आपल्यामध्ये चांगली निर्माण होते. तर नक्कीच ह्या महिन्यात आपल्याला जेवढं होईल तेवढं देवाची प्रार्थना करायची आहे. तर इकडे आता सर्व देवांना माझ्या वेण्या घालून झालेल्या आहेत आणि जे माला होतात ते सुद्धा मी इथे देवांना घातलेलं आहे. आता त्यानंतर आपली जी घरातली देव मंदिरातले जे देव होते त्यांची आपली पूजा करून झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला आता महादेवाची पूजा मांडायची आहे. तर मला आठवतं जेव्हा मी लहान होती ना, म्हणजे माहेरी माझ्या, तेव्हा आम्ही ना श्रावण महिना लहानपणीपासूनच मी श्रावण महिना पाळते. श्रावण महिन्यातले सोमवार शनिवार उपवास करते. तर आम्ही ना दिवसभर उपवास करायचो आणि संध्याकाळी असं आई छान छान जेवण केलीच्या पानावरती आम्हाला निवेद वाढायची. तर हे सगळ्या जुन्या म्हणजे लहानपणीच्या आठवणी आता आठवल्या. तर मी लहानपणापासूनच श्रावण महिना धरते, म्हणून मला श्रावण महिना माझ्यासाठी तरी खूप खूप स्पेशल आहे. तर चला, आता इकडे आपल्याला आता पूजा मांडायची आहे. तर इकडे मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून पाट मांडलेला आहे आणि एक सफेद वस्त्र अर्पण केलेलं आहे. तर महादेवांना सफेद रंगाचंच वस्त्र अर्पण म्हणजे वस्त्रांवरती विराजमान करायचं आहे. तर इकडे आता मी ताम्हाणा घेतला आहे. ताम्हाणामध्ये एक सुपारी घेतली आहे गणपती म्हणून. आता त्यांना मी आंघोळ घातलेली आहे आणि त्यांना अगोदर त्यांची पूजा करून घेणार आहे.
तर कोणतीही पूजा जशी आपण सुरुवात करतो अगोदर आपल्याला गणपती देवांचं नामस्मरण करायचं असतं. तर आता मी इकडे ती सुपारी पुसून घेतली आहे आणि ती पाटावर मांडायच्या अगोदर थोडंसं त्याच्याखाली तांदूळ ठेवलेले आहे, त्याच्यावरती सुपारी आणि त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावून अक्षता टाकलेली आहे. आता आपल्याला महादेवांना अभिषेक करायचा आहे. तर तामानामध्ये मी ते पिंडी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला पाण्याने स्नान करायचं आहे. त्याच्यानंतर पिंडीवर आपल्याला नंतर दूध अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला महादेवांना अभिषेक पिंडीवरती करायचा आहे. तुम्ही इकडे दही वापरू शकता, जे काही तुम्हाला वापरायचं असेल ते तुम्ही नक्की वापरू शकता, पण मी इकडे आता दुधाचा अभिषेक केलेला आहे. तर ते झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ अशी पिंडी धुवून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला ती पाठावरती मांडायची आहे. आता त्यानंतर आपल्याला ह्या पिंडीवरती आपले जे अष्टगंध असतं ते लावायचं आहे किंवा तुम्ही भस्मसुद्धा लावू शकता. तर इकडे मी सुद्धा इथे भस्म लावलेलं आहे. तर इकडे देवांना भस्म अर्पण केल्यानंतर आपल्याला आता शिवनामावली वाचायची आहे 108 वेळेला बेलाचं पान अर्पण करताना. तर अशा मी सुद्धा 108 नावं घेऊन बेलाची पानं अशी देवांना अर्पण केलेली आहेत. ती झाल्यानंतर देवांना मी फुलं अर्पण केलेली आहेत, माळ घातलेली आहेत. अशी आपली साधी सिंपल पूजा आपली करायची असते. त्यानंतर आज जी मूठ होती ती तिलाची मूठ होती, शिवमूठ. तर आपल्याला आता तिल अर्पण करायचं आहे. तर इकडे मी हातामध्ये तिल घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे धोत्राचं जे फळ असतं ते सुद्धा महादेवाला अर्पण करायचं आहे, कारण की त्यांना ते प्रिय असतं. तर इकडे मी छोटीशी अशी सजावट केलेली आहे. त्यानंतर इकडे तिल एका हातात घेऊन आपल्याला पाणी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ते 3 वेळेला देवांना अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली आजची पूजा झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आता देवांना आरती करायची आहे. तर इकडे मी अगोदर धूप दाखवून घेतला, अगरबत्ती दाखवून घेतली आणि त्यानंतर आरतीसुद्धा महादेवाची करून घेतली. तर आपली अशी पूजा आता संपन्न झालेली आहे. आता त्यानंतर इकडे मला वाचन करायचं होतं, तर मी इकडे अगोदर स्वामी स्तवन वाचून घेतलं. त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षक वाचायचं असतं, शिव कवच स्तोत्र वाचायचं असतं, शिव महिमा स्तोत्र वाचायचं असतं, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र वाचायचं असतं. परत तुम्ही रामरक्षासुद्धा वाचू शकता, कालभैरव वाचायचं असतं. त्यानंतर रुद्र गायत्री मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचं असतं, संजीवनी मंत्र म्हणायचं. असे खूप सारे जे मंत्र आहेत ते आपल्याला बोलायचे असतात. त्यानंतर महामृत्युंजयचा तुम्हीसुद्धा जपनाम करू शकता. त्यानंतर शिवनामावली ज्याप्रमाणे मी म्हटलं ते 108 वेळा तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला भगवान श्री शंकराची पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या दिवस जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मी सुद्धा हे सर्व करून घेतलेलं आहे आणि आपण कोणतीही पूजा करायच्या अगोदर ना आपल्याला खरं सांगते, आपण जेवढी मनाने आणि भावनेने करू ना ती देवापर्यंत नक्की पोचते. तर इकडे आता मी सुद्धा नामस्मरण करायला बसलेली आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, पिनाकिने नमः, ओम शेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, विरूपाक्षाय नमः, ओम कर्कगणे नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपाय. तर अशी आजची माझी पूजा करून झालेली आहे आणि देवाचं नामस्मरणसुद्धा करून झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि पुन्हा भेटूया तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.